तर बघा, ट्रेडिंगमध्ये एक मिस्टेकसुद्धा किती महत्त्वाची आहे. जर तुम्ही मिस्टेकमध्ये जर इम्प्लिमेंट नाही केली तर खूप मोठे लॉसेस होऊ शकतात. आणि एक मिस्टेक एवढं लॉस करू शकते, तर किती मिस्टेक होतात ते कॅल्क्युलेट करा तुमच्याकडून. आणि तुम्ही का प्रॉफिटेबल होत नाही ते तुम्हाला नक्कीच कळेल. जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करून जर एखादी चूक झाली तर काही प्रॉब्लेम नाही. ट्रेडिंगमध्ये एखादी दुसरी चूक ही होत असते, पण रिस्क व्यवस्थित जर मॅनेज केली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ती चूक झाली तर आपण तेवढं सहन करू शकतो किंवा आपली तेवढी कॅपॅसिटी असते रिस्क मॅनेज केल्यानंतर. पण रिस्क मॅनेजमेंट न करता तुम्ही जर ट्रेड घेत असाल तर हे सगळ्यात चुकीचं आहे. आणि रिस्क मॅनेजमेंट जोपर्यंत तुम्ही फॉलो करत नाही तोपर्यंत पूर्ण लॉसेसमध्येच असणार आहे. हे मेन पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. जोपर्यंत रिस्क मॅनेजमेंट फॉलो करत नाही तोपर्यंत तुम्ही लॉसेसमध्येच असणार आहे. कधीही प्रॉफिट होणार नाही तुम्हाला. एक दिवस वाटलं, फर्स्ट डेला वाटलं तुम्हाला 2000 माझं प्रॉफिट झालं, पण सेकंड डेला तुमचा 3000 लॉस होऊ शकतो. किंवा 2 दिवस कंटिन्यूस प्रॉफिट झालं, त्याच्या डबल तिसऱ्या चौथ्या दिवशी लॉस होऊ शकतो. तर असं कोणाच्या बाबतीत झालेलं आहे ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर रिस्क मॅनेजमेंट जे फॉलो करत नाही त्यांच्या बाबतीत होतंच, 100% होतंच. जर रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित फॉलो करताय तर नाही होणार ह्या गोष्टी. 1-2 मिस्टेक होते, पण रिस्क असते आपल्याकडे, त्यामुळे आपण लॉसेसमध्ये जात नाही. ऑल ओव्हर आपण प्रॉफिटमध्ये असतो, हे लक्षात घ्या. रिस्क मॅनेजमेंट करूनसुद्धा चुका थोड्याफार होत असतील तरी आपण प्रॉफिटेबल असतो. आणि रिस्क मॅनेजमेंट जर तुम्ही फॉलो करत नसाल तर कधीच तुमचा पोर्टफोलिओ ग्रीन दिसणार नाही. किंवा ऑल ओव्हर P&L स्टेटमेंट तुम्ही चेक करा. P&L स्टेटमेंट चेक करत राहावा, डेली करत राहावा, एका वीकमधून करत राहावा, म्हणजे कळेल की तुम्ही लॉस किती केले आणि प्रॉफिट्स किती जनरेट केलेत. तर आता मी चार्टवरती दाखवणार आहे की एक छोटीशी मिस्टेकसुद्धा रिस्क मॅनेजमेंट फॉलो न केल्यामुळे किंवा डिसिप्लिन न फॉलो केल्यामुळे इमोशनली तुम्ही जर तिथे ट्रेड घेतला असेल तर किती लॉस होऊ शकतो. तर मी आता तुम्हाला चार्टवरती दाखवते. तर बघा, फर्स्ट ॲरो ड्रॉ केलेला आहे. फर्स्ट ॲरो ड्रॉ केलेला दिसत असेल आणि सेकंड ॲरोसुद्धा चार्टवरती आहे. तर फर्स्ट ॲरो बघा, ब्लॅक ॲरो आहे दोन्ही पण. आणि फर्स्ट ॲरोला कॅन्डल मी अजून ड्रॉ करून दाखवते. जे टेक्निकल ॲनालिसिस करतात त्यांना पटकन लक्षात येईल की काय झालेलं आहे चार्टवरती आणि कुठे पेशन्स फॉलो करायला पाहिजेत, किंवा आपण जे ट्रेड घेतो ते किती सिन्सिअरली घ्यायला पाहिजेत. आणि जरी एखादी मिस्टेक झाली तरीसुद्धा रिस्क कशी फॉलो करायला पाहिजे ते कळायला पाहिजे. तर बघा, ही फर्स्ट कॅन्डल आहे आणि 2 मुव्हिंग ॲव्हरेज आहेत. तर मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जी ग्रीन कलरची मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती वरती आहे आणि रेड कलरची आहे ती खालती आहे. चार्टवरती व्यवस्थित दिसते. तर ज्या 22 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती हा फर्स्ट सपोर्ट इथे घेतला, तर 22 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती कॅन्डलने व्यवस्थित क्लोजिंग दिलेलं आहे. आणि क्लोजिंग दिल्यानंतर सेकंड कॅन्डलने हाय पण ब्रेक केलेला आहे आणि व्यवस्थितपणे आपला ट्रेड पण गेलेला आहे. टार्गेट कंप्लीट झालेला आहे. सेकंड टाईमला बघा हा चार्ट, सेकंड टाईमला काय झालं, कॅन्डल ग्रीन होत होती, व्यवस्थित कॅन्डल बनलेली, पण लास्ट 1 मिनिट राहिला आणि कॅन्डलनी खाली क्लोजिंग दिलं. आणि क्लोजिंग द्यायच्या अगोदरच जर ट्रेड घेतला असेल, 1 मिनिट वेट नाही केलं, कॅन्डलला त्या क्लोज होऊ नाही दिलं आणि त्याच्या अगोदरच कॅन्डल क्लोज होते असा ग्रह करून जर तुम्ही ट्रेड घेतला असेल तरी तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करू शकता. आणि होतात, या मिस्टेक होत असतात. आणि ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही स्टॉप लॉस फॉलो जर केला असेल तर थोड्या लॉसमध्ये तुम्ही एक्झिट होऊ शकता. आणि चूक झाली तुमच्याकडून, ट्रेड घ्यायला नको होता, आपल्या सिस्टमनुसार ट्रेड नाही आहे तिथे तरी पण ट्रेड घेतला आहे. 1 मिनिटासाठी वेट न केल्यामुळं कॅन्डलने वरती क्लोजिंग दिलं नाही तरी पण आपण ट्रेड घेतो आहे. सेकंड कॅन्डलने पण हाय ब्रेक केलेला नाही. सेकंड कॅन्डलचा आपल्याला फर्स्ट कॅन्डलने व्यवस्थित क्लोजिंग दिल्याशिवाय सेकंड कॅन्डल आपण बघतच नाही. ज्या कॅन्डलला आपण बाय करणार आहे तीच कॅन्डल व्यवस्थित क्लोजिंग नाही दिली तरी पण आपण ट्रेड घेतोय, तर हे सगळ्यात चुकीचं आहे. 1 मिनिटाची चूकसुद्धा बघा किती लॉस करू शकते.
तर बघा हा ट्रेड घेतला समजा, बरेच जण घेतात आणि स्टॉप लॉसला पण एक्झिट होत नाहीत. जे व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट फॉलो करतात, स्ट्रॅटेजी फॉलो करतात, सिस्टीम फॉलो करतात ते एक्झिट होतात. चूक झाल्यानंतर त्यांच्या पटकन लक्षात येतं की इथून काय आपली स्ट्रॅटेजी वर्क करणार नाही, त्याच्यासाठी आपण या स्ट्रॅटेजीमधून स्टॉप लॉस किंवा रिस्क मॅनेजमेंट करून आपण एक्झिट होऊया. काही लोकांचा ग्रह असतो की नाही, जे टेक्निकल ॲनालिसिस करत नाहीत ते लोक तसंच बघत बसतात. ट्रेड घेतलेला असतो पण बघत बसतात की नाही आत्ता वरती जाईल, मग वरती जाईल, मी घेतलेल्या प्राईजला येईल, मी तेव्हा एक्झिट होणार. पण असं होत नाही. तुम्ही बघा, इथेच तुम्ही बघू शकता कंटिन्युअस खाली आलेला आहे. इथंपर्यंत आला. मी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला कुठंपर्यंत आलेला आहे. इथून कंटिन्युअस मार्केट खाली आलेलं आहे. बघा इथं मार्केट आलं, थोडंसं करेक्ट होऊन वरती गेलं, या लाईनपर्यंत गेलं, पण आपण इथे ट्रेड घेतलेला. ही कॅन्डल आहे, या कॅन्डलला तर मार्केट तिथं गेलेलं आहे का नाही बघा. कंटिन्युअस मार्केट खाली आलेलं आहे. आपण घेतलेल्या प्राईजला मार्केट गेलं नाही. आणि जेव्हा मार्केट क्लोज होतं 3:30 वाजता तेव्हा तर खूप फॉलमध्ये मार्केट आलेलं, खूप डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट आलेलं. किती लॉस होऊ शकतो. निफ्टीचा ट्रेड आहे, ऑप्शनमध्ये 75चा एक लॉट आहे. जर समजा 100 पॉईंट जर कॅल्क्युलेट केले आपण तर बघा टाईम डिकेमुळे 11:30चा ट्रेड कितीला आपण एक्झिट होऊ शकतो. 10:30चा ट्रेड आहे. 10:30ला ट्रेड घेतलेला कंटिन्युअस डाऊनमध्येच आहे आणि किती पॉईंट्स खाली राहू शकतो इमॅजिन पण नाही करू शकत. तर त्याच्यासाठी रिस्क मॅनेजमेंट ही करता आलीच पाहिजे. उद्यावरती जाईल, परवावरती जाईल नाही तसं होल्ड करू नका. ऑप्शनमध्ये जास्तीत जास्त 1.5 तासामध्ये तुम्ही ट्रेड घेऊन एक्झिट व्हा. जास्त वेट करू नका, कारण लॉस खूप होण्याचे चान्सेस असतात. कारण अमेरिकेचं मार्केट जर तुम्ही बघितलं तर त्यांचं टायमिंग वेगळं असतं आणि जेव्हा सकाळी मार्केट ओपन होतं तेव्हा गॅप अप तर होतं, नाही तर गॅप डाऊन तर होतं. काही माहीत नसतं कोणाला गॅप अप होईल की गॅप डाऊन होईल. तर त्याच्यासाठी व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट फॉलो करा. एका मिनिटाची चूक किती लॉस करू शकते. कमीत कमी जर तुम्ही 1 लॉट घेतला असेल तर बघा, तर तुम्ही तसंच बघत बसला तर 10-15 हजाराचा सुद्धा लॉस होऊ शकतो. 15-20 म्हटलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने एका मिनिटाच्या चुकला सुद्धा तुम्ही हँडल, प्रत्येक मिस्टेकला तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. हँडल म्हणजे रिस्क मॅनेजमेंट करता आले पाहिजे. रिस्क मॅनेजमेंट शिका, काही प्रॉब्लेम नाही. एखादा दुसरा ट्रेड बाय मिस्टेक तुमच्याकडून प्लेस झाली ऑर्डर तरी काही प्रॉब्लेम नाही, पण रिस्क मॅनेजमेंट ही फॉलो करता आलीच पाहिजे तुम्हाला. तर मला एवढंच सांगायचे, एवढी छोटी चूकसुद्धा किती मोठी लॉसेस करू शकते. आता ही मी एका लॉटचं सांगितलं. तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करता येत नाही तरी लोक 5, 10, 15, 20 लॉट बाय करतात. काय कंडिशन असेल, त्यांचे काय लॉसेस असतील तर बघा, कॅल्क्युलेट केलं तरी तुम्हाला कळेल किती लॉस होऊ शकतो. आणि त्याच्यावरून मग तुम्ही रिस्क मॅनेजमेंट कशी फॉलो करायची ते शिका अगोदर आणि मगच मार्केटमध्ये ट्रेड घ्या. तर मला एवढंच सांगायचं आहे.